नसेल तर वारसांना वारस प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट कशी मिळवायची याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी ऍडव्होकेट प्रशांत कोकरे आणि मी पाहता लीगल ओशन प्रॉपर्टीला. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पत्र न करता मरण पावते त्यावेळी काय होतं की त्यांचे जे काही बँक बॅलन्स असेल, शेअर सर्टिफिकेट असेल किंवा मुदतीच्या ठेवी असेल, एफडी मिळवण्यासाठी कायदेशीर वारसांना ते वारस प्रमाणपत्र हे काढावं लागतं. आता याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी काय आहेत? भारतीय वारस कायदा 1925 नुसार जे काही इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे त्याच्या भाग 10च्या अंतर्गत जे आहे ती सविस्तर आपण प्रक्रिया बघू. त्यामध्ये काय होतं, वारसांना दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला, सर्व वारसाची आणि मालमत्तेचा तपशील हे सगळ्यात महत्वाचं आणि न्यायालयीन प्रक्रिया. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय असतं की सामटी वगैरे जे असते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला जो काही कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये वर्तमानपत्रामध्ये नोटीस जाहिरात द्यावी लागते. नोटीस जाहिरात दिली की काय होतं, जर कोणाला हरकत असेल तर ती हरकत नसावी म्हणून आपण ते एक तेवढं काम करतो. त्याच्यानंतर स्टॅम्प मालमत्तेच्या मूल्यावर विशिष्ट न्यायालयीन फी म्हणजे कोर्ट फी जी असते तर ती भरावी लागते, जेणेकरून काय होतं की हे प्रमाणपत्र बँका आणि इतर संस्था जे काय असतात त्याला अंतिम कायदेशीर पुरावा मानला जातो. आता महत्वाचे म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर ते करून घ्यायला पाहिजे. सक्सेशन ऍक्ट जे तुम्हाला लवकरात लवकर करून घेतलं ते तुमच्यासाठी